मित्रांनो, स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आज एक अतिशय मोठी आणि आनंदाची बातमी आहे. तब्बल 23 वर्षानंतर महिला व बालविकास विभागाने म्हणजेच WCDने एका अत्यंत महत्त्वाचा शासन निर्णय प्रसिद्ध केलेला आहे. या निर्णयामुळे विभागात हजारो पदांची भरती होण्याचा मार्ग जो आहे तो मोकळा झालेला आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण या प्रसिद्ध झालेल्या सुधारित आकृतीबंधाचा जे संपूर्ण विश्लेषण आहे ते करणार आहोत. हा व्हिडिओ थोडा मोठा होऊ शकतो, पण यात तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आणि सविस्तर माहिती आहे. त्यामुळे जर तुम्ही स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल, एक विद्यार्थी असाल, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करा. आणि तसेच जर तुम्हाला ऑफिशियल डॉक्युमेंट PDF किंवा आर्टिकल मिळवायचे असेल तर इम्पॉर्टंट लिंक्स डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत. मग त्या आर्टिकलच्या असो किंवा ग्रुपच्या, तर त्या चेकआउट करायला विसरू नका. मित्रांनो, महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितल्यानुसार विभागाच्या सक्षमीकरणासाठी तब्बल 23 वर्षानंतर हा मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे. या GR नुसार विभागातील एकूण 9,248 पदांचा सर्वकष आढावा घेण्यात आला असून यात निष्पन्न झाले ते आपण सोप्या भाषेत पाहूया. म्हणजे काय निष्पन्न झालेलं आहे? रद्द झालेली पदे आहेत. सध्याच्या काळात अनावश्यक असलेली 744 पदे रद्द करण्यात आलेली आहेत. नव्याने वाढलेली पदे जर पाहिली तर वाढत्या कामाचा ताण पाहता 165 नवीन पदाची निर्मिती करण्यात आलेली आहे. एकूण नियमित पदे पाहिली तर जुनी पदे वजा करून आणि नवीन पदे मिळून आता विभागाची एकूण 8,669 नियमित पदे मंजूर करण्यात आलेली आहेत. या व्यतिरिक्त दोन अत्यंत महत्त्वाचे आकडे आहेत. सर्वप्रथम कंत्राटी म्हणजे बाह्य यंत्रणेद्वारे भरण्याची पदे. तर बघा, याच्यामध्ये 2,843 पदे ही आउटसोर्सिंगने भरण्यास मान्यता मिळालेली आहे. आणि दुसरं आहे मानधनी पदे अंगणवाडी विभाग. तर एकात्मिक बालविकास सेवा म्हणजे ICDS योजनेअंतर्गत 1,10,664 अंगणवाडी सेविका आणि 1,10,664 अंगणवाडी मदतनीस अशी एकूण तब्बल 2,21,328 मानधनावर आधारित पदे मंजूर करण्यात आलेली आहेत. विद्यार्थी मित्रांनो, जे विद्यार्थी MPSC किंवा सरळ सेवाची तयारी करत आहेत, म्हणजे TCS IBPS ची तयारी करत आहेत, त्यांच्यासाठी ही 165 नवीन पदे खूप महत्त्वाची आहेत. ही पदे कशा प्रकारची आहेत? तर बघा, गट अ, गट ब आणि गट क या प्रकारची याच्यामध्ये येणारी पदे आहेत. गट अ मध्ये पाहिलं तर एकूण 29 पदे आहेत. यात उपआयुक्त याचं 1 पद आहे. विभागीय उपआयुक्ताची 6 पदे आहेत. सहाय्यक आयुक्ताची 12 पदे आहेत आणि जिल्हा महिला व बाल विकास अधिकारीची 6 पदे आहेत. याचा समावेश याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. तसेच पोलीस उपअधीक्षक आणि वैद्यकीय अधिकारी यांचाही पदांचा देखील समावेश आहे, म्हणजे DYSPचा. गट ब बद्दल पाहिलं तर एकूण 23 पदे यात आहेत. प्रामुख्याने जिल्हा महिला व बालविकास अधिकारी 18 पदे प्रादेशिक कार्यालयांसाठी आणि 2 पदे आयोगासाठी आहेत. यांचा समावेश याच्यामध्ये केला गेलेला आहे. तसेच गट ब अराजपत्रितमध्ये संरक्षण अधिकारी त्याचं 1 पद वाढवण्यात आलेलं आहे. गट क मध्ये पाहिलं तर 112 पदे आहेत. क्लरिकल आणि इतर पदांची तयारी करणाऱ्यांसाठी ही जी आहे ती सुवर्णसंधी आहेत. यात जिल्हा परिवीक्षिका अधिकारी 19 पदे, कार्यालयीन अधीक्षक 48 पदे, वरिष्ठ लिपिक 11 पदे आणि कनिष्ठ लिपिक 31 पदे जी आहेत ती वाढवण्यात आलेली आहेत. आणि तिसरा जो महत्त्वाचा मुद्दा पाहिला, बाह्य यंत्रणेद्वारे भरली जाणारी 2,843 पदे याबद्दल. तर बघा, शासनाने स्पष्ट केलेलं आहे की काही पदे ही कायमस्वरूपी न भरता कंत्राटी पद्धतीने भरली जातील. वित्त विभागाच्या मार्गदर्शक सूचनानुसार ही भरती होईल. या 2,843 पदांमध्ये प्रामुख्याने कोणकोणती पदे आहेत तर ते पाहूया. तर बघा, सिक्युरिटी गार्डची 876 पदे, सहाय्यक आणि बहुउद्देशीय कर्मचारी प्रत्येकी 358 पदे, ICPS जिल्हा कक्ष पदे 432 पदे आहेत आणि डेटा एंट्री ऑपरेटर 46 पदे, समुपदेशक ज्याला काउन्सलर म्हणलं जातं किंवा विधी सल्लागार, स्वयंपाकी, वाहन चालक, कनिष्ठ काळजी वाहक आणि शिपाई अशा विविध प्रकारच्या पदांचा सुद्धा यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे. आणि एक महत्त्वाचं म्हणजे मृत संवर्ग जे डेड कॅडरे आहे त्याच्याबद्दल. तर बऱ्याच जणाला समजत नाही आहे की मृत संवर्ग घोषित केला आहे म्हणजे काय. मी याच्या आधीही समजावून सांगितलेलं आहे आणि आत्ताही हा पॉईंट महत्त्वाचा आहे. तर बघा, GR मधील मुद्दा क्रमांक 4 जो आहे तो जर पाहिला तर तो अत्यंत महत्त्वाचा आहे. परिशिष्ट 3 मध्ये काही पदांसमोर स्टार मार्क करून ती मृत संवर्ग म्हणून घोषित केलेले आहेत. याचा अर्थ काय? तर बघा, सध्या जे कर्मचारी या पदांवर काम करत आहेत ते त्यांच्या पदांवर कायम राहतील. मात्र जेव्हा ते पदोन्नती किंवा सेवानिवृत्ती किंवा राजीनाम्यामुळे पद जे रिक्त होतील ते पद आपोआप रद्द होईल.
त्यानंतर ती कामे जे आहेत आउटसोर्सिंगद्वारे करून घेतली जातील. म्हणजे सध्या जे रेग्युलर पोस्ट आहेत त्या जेव्हा ते समजा त्यांनी जर ते सध्या कार्यरत आहेत, ते जेव्हा रिटायर होतील किंवा त्यांनी जर राजीनामा दिला तर ते आपोआप ते पद नष्ट होतील. प्रिव्हियसली सुद्धा असं झालेलं आहे, समजत नाही आपल्याला, पण आता हे मोठ्या प्रमाणावर होत आहे. आणि जे पद असेल ते आता आउटसोर्सिंगद्वारे भरले जातील. या 8,669 नियमित पदांचे वाटप संपूर्ण महाराष्ट्रात विविध कार्यालयांमध्ये केलेलं आहे. जसं आयुक्त महिला व बालविकास पुणे मुख्यालय येथे एकूण 143 रेग्युलर पदे जे आहेत ते मंजूर आहेत. आयुक्त ICDS नवी मुंबई 46, प्रादेशिक आणि जिल्हा कार्यालयामध्ये 6 विभागीय कार्यालयांसाठी 84 पदे आणि 36 जिल्ह्यांच्या WCD कार्यालयांसाठी तब्बल 882 पदे मंजूर आहेत. जिल्हा परिषद कार्यक्रम अधिकारी राज्यातील 34 जिल्हा परिषदांमध्ये 329 पदे आहेत आणि बालविकास प्रकल्प अधिकारी ज्याला CDPO म्हणलं जातं, नागरी ग्रामीण आणि आदिवासी प्रकल्पांमध्ये सर्वाधिक पदे ह्याच्यात करण्यात आलेली आहेत. इतर संस्थांमध्ये पाहिलं तर याशिवाय महिला वसतिगृहे, भिक्षेकरी बालगृहे, राज्य महिला आयोग आणि बाल हक्क संरक्षण आयोग या ठिकाणी ही पदे मंजूर करण्यात आलेली आहेत. थोडं तुम्हाला जरासं डिफिकल्ट वाटू शकतं नेमकं हे काय आहे, मला कॉमेंटमध्ये सांगा, मी तुम्हाला समजून सांगेल. तसेच महाराष्ट्र राज्य समाज कल्याण बोर्ड बंद झाल्यामुळे तिथल्या कर्मचाऱ्यांचे समायोजन समकक्ष रिक्त पदांवर केले जाणार आहे. आता सर्वात महत्त्वाचा शेवटचा मुद्दा म्हणजे विद्यार्थ्यांसाठी याचा अर्थ काय. तर मित्रांनो, सोप्या भाषेत सांगायचं तर सरकारने आपल्या विभागाचा नकाशा किंवा आराखडा जो आहे तो फायनल केलेला आहे, ज्याला स्टॅपिंग पॅटर्न म्हणलं जातं. कोणती पदे हवीत, कोणती नकोत, कोणती कंत्राटी असतील आणि कोणती कायमस्वरूपी हे आता स्पष्ट करण्यात आलेलं आहे. याचा सरळ अर्थ असा आहे की येणाऱ्या काही महिन्यातच MPSC किंवा सरळ सेवा परीक्षांद्वारे या 8,669 पैकी ज्या जागा रिक्त आहेत त्यांच्या भरतीची जाहिरात येऊ शकते. विशेषतः CDPO म्हणजे ज्याला बाल विकास प्रकल्प अधिकारी म्हणलं जातं किंवा संरक्षण अधिकारी वरिष्ठ आणि कनिष्ठ लेखिक या पदांसाठी मोठी संधी उपलब्ध होऊ शकते. त्यामुळे तुमचा अभ्यास जोमाने चालू ठेवा. हा शासन निर्णय तुम्हाला सविस्तर वाचायचा असेल तर याच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी फर्स्ट लिंक दिलेली आहे, तिथे क्लिक करून तुम्ही रीड करू शकता, वेबसाईटवरती जाऊन रीड करू शकता. तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुमच्या सर्व स्पर्धा परीक्षा देणाऱ्या तयारी करणाऱ्या मित्रांसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि अशाच अचूक आणि महत्त्वाच्या अपडेटसाठी आपल्या स्टडी फ्लो अपडेट्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, मी मिळतो तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.